नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. काय की मित्रांनो, मिथ्स ऑफ एम-पी-एस-सी म्हणून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या मनामध्ये एम-पी-एस-सीबद्दल खूप सारे मिथ्स असतात की सध्या दिवाळी चालू आहे आणि दिवाळीला आपण मुद्दामून घरी न जाण्याचा प्रयत्न करतो की कारण 22 डिसेंबर असेल किंवा ग्रुप बीची एक्झाम आहे, त्याच्यानंतर ग्रुप सीची एक्झाम आहे आणि आपल्याला असं वाटतं की दिवाळीचं आपण जर घरी गेलो तर आपले 2 दिवस वाया जातील. मला वाटतं मित्रांनो, हे थोडंसं कुठेतरी चुकीचं होतं. कारण ते 2-3 दिवस जर आपण घरी नाही गेलो आणि जर आपण पुण्यामध्ये थांबलो किंवा आपल्या लायब्ररीमध्ये थांबलो, ज्या ठिकाणी आपण अभ्यास करतोय, तर मला असं वाटतं की खरंच तुमचे ते 2 दिवस एकदम चांगला अभ्यास होणार आहे का? हा प्रश्न तुम्ही मनाला विचारा. तुमच्या घरच्यांचे बरेच सारे फोन तुम्हाला येऊ शकतील, बरेच सारे मेसेज येऊ शकतील, त्याच्यामध्ये बराच सारा तुमचा टाईमपास होणार आहे, तुमचं मन नाही लागणार आहे. मग मला असं वाटतं की याच्यापेक्षा हा जो निर्णय तुम्ही घेताय तिथं राहण्याचा, तो न घेऊन तुम्ही 2-3 दिवस जर गॅप घेतला, तर ते तुमच्यासाठी बेटर ठरू शकतं. आणि आपल्या मनामध्ये एम-पी-एस-सीबद्दल बरेच सारे मिथ्स आहेत की मी दिवाळीला नाही घरी गेलो, मी 2 दिवस इथं प्रामाणिकपणे अभ्यास केला. मग दिवाळीला 2 दिवस नाही गेलं, घरी गेलं नाही आणि 2 दिवस तुम्ही इथे अभ्यास केला, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही एम-पी-एस-सी पास होणार आहे. असं नाही होऊ शकत का की आपण हे 2-3 दिवस गॅप घेऊन त्याच्यानंतर परत एकदा फ्रेश मूडमध्ये येऊन आपण जास्त तीव्रतेने अभ्यास करू, असं पण तर होऊ शकतं ना. आपल्याला असं वाटतं की आपण जर करतोय म्हणजे 2-4 दिवस घरी नाही गेलो, तर आपण खूप जास्त स्ट्रगल केला, आपण काहीतरी वेगळं केलंय, आपण खूप सारी सॅक्रिफाईस केलंय आणि म्हणून मग मी आता पूर्वपरीक्षा पास व्हायला पाहिजे. तर मला असं वाटतं की हे सगळ्यात मोठं मिथ्स आहे. आपण जे बाळगतो ते, तर हे मिथ्स आपण बाळगायला नकोय. आपण घरी जायला पाहिजे, 2-3 दिवस एन्जॉय करायला पाहिजे. ज्या मूळ गावावरती आपण राहतो, त्या गावावरती गेल्यानंतर बरीच सारी पॉझिटिव्हिटी आपल्या मनामध्ये येते. आपण आपल्या आईला भेटतो, वडिलांना भेटतो, भावांना, मित्रांना, त्या गावाला भेटतो, त्या ॲटमॉस्फिअरला भेटतो. ज्या ठिकाणी आपण लहानचं मोठं झालोय. मला वाटतं जर या ठिकाणी आपण एकदा जर 2-3 दिवस व्हिजिट केली, तर मनातली जी निगेटिव्हिटी असेल किंवा मनातलं जे प्रेशर असेल, डिप्रेशन असेल, ते 100% कुठेतरी आपल्याला दूर होण्यासाठी त्याची मदत होते. मित्रांनो, ह्यावेळेस तुम्ही करून बघा. 2-3 दिवस जाऊन या. थोडीशी पॉझिटिव्हिटी घरून घेऊन या. नक्कीच तुमचं जे प्रेशर आहे, जे एक्झामबद्दलचं टेन्शन आहे, ते 100% जायला मदत होईल. पण अशा वेळेस काय केलं पाहिजे, आपण लायब्ररीत असतो त्यावेळेस मित्रमैत्रिणींच्या घरच्यांचे विचार करतो आणि ज्यावेळेस आपण घरी असतो त्यावेळेस आपण अभ्यासाचा आणि लायब्ररीचा विचार करतो. मला वाटतं ही द्विधा मनस्थिती आपण सोडून दिली पाहिजे. आपण घरी आहे तर आपण 100% घरी राहिलं पाहिजे आणि जर आपण लायब्ररीत असू तर आपण 100% लायब्ररीमध्ये राहिलं पाहिजे. ही द्विधा मनस्थिती, ही द्विधा विचार आपल्या मनातून 100% आपण काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्यावेळेस नक्की तुम्ही गॅप घ्या. तुम्ही अजून पण गेले नसाल तर 1-2 दिवस जाऊन या. 2 दिवसांनी कोणताही मोठा डोंगर तुमच्या आयुष्यामध्ये कोसळत नाही. जर तुम्हाला रील आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. थँक यू सो मच.